काल रात्री हे गारगिणं बनवलं आहे स्वतः काहीतरी करत बसलेली होती आणि हे ट्री हाऊस बनवलं आहे तिने. ठीक आहे, थोडंफार आहे पण स्वतःच बनवलं आहे विदाऊट हेल्प. आम्ही हेल्प नाही केलेली ही प्रोजेक्ट बनवण्याकरता तिच्याच. सो गुड मॉर्निंग गाईज. आज आहे फ्रायडे. आता वाजले आहेत सकाळची 7:20 झालेत आणि आता आपण चाललोय जिमला. चला. एकतर नक्की आहे, जर का कम्पेअर करायचं असेल ना, स्वतःला दुसऱ्यासोबत कम्पेअर करू, स्वतःला स्वतःसोबतच कम्पेअर करा. नेहमी आरशात उभे राहा आणि बघा मी आज बेटर आहे का. खरंच आपण काय करतो, दुसऱ्यासोबत कम्पेअर करतो आणि नेहमी वैतागलेलो असतो. आज आहे शोल्डर प्रेस करतो. आज शोल्डर कसं मागेच राहून चाललंय. म्युझिक खूप लाऊड आहे इथं. हो, बायकल गेला असेल. जास्त आलोय आणि बसलो, TV थांबवतो. तर एक ऑब्झर्वेशन सांगतो. आज जिममध्ये 2 व्यक्ती आलेले होते, मित्र असावेत एकमेकांचे. तर त्यांचं एकमेकांमधलं डिस्कशन चाललं होतं. तो एक व्यक्ती तो दुसऱ्याला म्हणत होता, अरे तू असं केलं असतं तर बरं झालं असतं, तसं केलं तर तू आज खूप सक्सेसफुल राहिला असता, तू हे नाही केलं म्हणून तू मागे राहिला, तू ते नाही केलं म्हणून मागे राहिला. तर ती दुसरी व्यक्ती होती ना, ती एकदम शांतपणे ऐकत होती. मीही तिथे बसून ते ऐकतच होतो. तर त्या दुसऱ्या व्यक्तीने त्या पहिल्या व्यक्तीला खूप सुंदर उत्तर दिलं. त्याने म्हणला की तू जे बोलतोय ना, हे तुझ्या पर्स्पेक्टिव्हने बोलतोय. तुझ्यानुसार मी हे केलं असतं तर सक्सेसफुल झालो असतो, ते केलं असतं सक्सेसफुल झालो असतो. पण मला वाटतंय की मी जे केलंय, जिथपर्यंत मी केलंय, मी सॅटिस्फाईड आहे आणि माझ्यासाठी ते सक्सेसफुल होतं. त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात आली की समोरचा व्यक्ती आपल्याला कसं जज करतो त्याच्यापेक्षा आपण स्वतःला कुठे जज करतो ते महत्त्वाचं आहे. त्याच्यानुसार तो सक्सेसफुल नव्हता, पण ती व्यक्ती स्वतःला सक्सेसफुल समजत होती, कारण तो त्या गोष्टीसाठी सॅटिस्फाईड होता. नाही, मी जे केलंय मी त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन आहे, मला सॅटिस्फॅक्शन आहे. आणि डोंट टेल मी अबाउट दॅट की तू हे केलं असतं तू सक्सेसफुल झाला असतं, ते केलं असतं सक्सेसफुल झालं असतं. पण नाही, तो शांतपणे नाही म्हणला. मी जे केलंय मला वाटतं की मी त्याच्यात सक्सेसफुल आहे. मला त्याच्यासाठी तुझी, म्हणजे तो असं डायरेक्टली नाही बोलला, पण मला असं वाटतं त्याने त्याला सांगितलं की त्याच्यासाठी तुझ्या जजमेंटची मला गरज नाही, मी सक्सेसफुल आहे जे मी केलं आहे. तो कन्व्हर्सेशन 5 ते 10 मिनिटाचा असेल, पण मला वाटतं की ते आपणही आपल्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे ते इम्प्लिमेंट केला गेला पाहिजे. दुसरी व्यक्ती आपल्याला का जज करेल, कोणत्या गोष्टीतून जज करेल की मी सक्सेसफुल आहे की नाही आहे. आपण स्वतः ठरवूया ना आपण सक्सेसफुल आहोत की नाही आहोत. म्हणजे भाग पाडला ह्या डिस्कशनने मला विचार करायला. हल्ली ना ऊत आलेला आहे पॉडकास्ट करण्याचा. त्याच्यामध्ये काही बडबडत आहे. होस्ट अशा व्यक्तींना बोलवतोय की त्यांच्या मागे सायंटिफिक नॉलेज आहे की नाही आहे ते पण माहीत नाही आहे. आणि वरनं डिस्क्लेमर देत आहेत की जे प्रोग्राम होस्ट करतायत किंवा रेकॉर्ड करतायत ते असतीलच त्यांच्या मताशी सहमत, याची गॅरंटी नाही देत ते. पण पैसा कमवत आहे पॉडकास्टिंग करून, फालतू टॉपिकवर डिस्कशन करून 1-1.5 तास. त्याच्यातून शिकण्यासारखं काहीच नाही, इन्फ्लुएन्स होण्यासारखं पण काही नाही, पण लोक इन्फ्लुएन्स होत आहेत. स्ट्रेंज आहे, खूप भयावह स्थिती आहे. ते एअरटेलवाले आलेत बरं का. वायर सोडली, बरीच बारीक वायर, एकदम पतली वायर. याला आता टाटा बाय बाय करण्याची वेळ आली. बाय बाय. मी किती बिझी माणूस असतो तुम्हाला कळतंय, सांगू शकतो मी तुम्हाला. सकाळी मी जिमला गेलो, हेच टी शर्ट होतं, अजूनसुद्धा मी आंघोळ केलेली नाही आहे. आणि वाजली किती? दुपारचे 4.
मीटिंग्स एक काय मीटिंग उरकत नाहीत आणि जे ॲक्च्युअल वर्क करायचं असतं ते कधी करायचं ते कळत नाही. अँड मग नाही बोलायचं मला आता आंघोळ करायची. आपला एअरटेलचा सेटअप झाला आहे, तिथं वर्किंग करायला लागलं आहे. पासवर्ड वगैरे सर्व चेंज झाला. आता याला सुटकारा देणार, तो आता बंदच पडणार. स्पीड भाईचा गजब स्पीड आहे. 100+ स्पीड देतोय मला आता सध्या तरी अपलोडिंग आणि डाउनलोडिंगचा. नवीन असेल तर देत असेल तर माहीत नाही. LGचा TV वेब OS होता, तो सुद्धा कन्वर्ट झाला आहे इन टू दी अँड्रॉइड TV. सेटअप बॉक्स दिला आहे हा 2500 रुपयामध्ये यांनी हा फ्री इन्स्टॉलेशन, हा सेटअप, राउटर वगैरे दिला आहे. आणि 3 महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे याचं सध्या तरी. 3 महिने आम्हाला रिचार्ज करण्याची गरज नाही. ते त्यांच्या महिन्यानंतर बिल जनरेट होणार नाही. पोस्टपेड आहे ऑब्वियसली. तर मी आंघोळ करतो आणि भेटूया पुन्हा. हॅलो गाईज, वन्स अगेन पुन्हा माघारी आलो मी. आता ना बराचसा तो डॅन्ड्रफ आहे तो गेलाय निघून. म्हणजे स्कार्फ जो ड्राय होत होता, मला वाटतंय ना की पाणी चेंज झालं. गावी गेलो होतो ना आणि इथलं पाणी तिथलं पाणी चेंज झालं असल्याने ते थोडा डॅन्ड्रफ वाढला असावा. पण त्याला कमी करायला मला 1 आठवडा गेला, कम्प्लीट 1 आठवडा गेला. जुन्या आठवणी ताज्या करतोय, 9XM बघतोय, गाणे चालू आहेत, थोडं बरं वाटायला पाहिजे ना. आणखीन एक मीटिंग आहे 4:30ला, ती अटेंड करतो आणि मग त्याच्यानंतर शटर डाऊन केलं तरी चालतंय, पण 6 वाजेपर्यंत राहावं लागतं. त्यामुळे आय एम नो व्हेरी इमानदार माणूस. आजचाच व्हिडिओ मी एडिट करतोय, आजचाच. तारीख आहे 7, नाही होणार आहे लोकांना. 7 तारीख आहे. आजचाच व्हिडिओ मी आज एडिट करतोय, कारण आपल्याला एअरटेलला चेक करायचं आहे. गार्गी आलेली आहे आणि ऑब्वियसली तिचं कार्टून सुरू झालं आहे. तिचं घर ती आता बघणार सुद्धा नाही वेगळं. आटपलेलं आहे तसे कामं, पण तरी लॅपटॉप चालू ठेवला आहे साईडला. टाईम टू अपग्रेड माय सेल्फ. एक कोर्सला हे केलेलं आहे, सबस्क्राईब केलेला. प्रोडक्ट मॅनेजमेंट फॉर AI. ॲक्च्युली फंडामेंटल कोर्स आहे. अंडरस्टँड करतो की कसं होणार अँड देन स्टार्ट करणार ॲक्च्युअल कोर्सला. एक फंडामेंटल्स अंडरस्टँड करून घेतो, देन वी विल सी मायक्रोसॉफ्ट AI प्रोडक्ट मॅनेजमेंट प्रोग्राम सेटअप. ठीक आहे तर गाईज, हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. हा जो कोर्स आहे मी एका व्हिडिओमध्ये पण बोललो होतो. दिवाळीच्या अगोदर मी याला नाही, दिवाळीच्या दिवसामध्ये मी याला सबस्क्राईब केला होता, पण यु नो बरंचसं बिझीच असल्याने त्याला कंप्लीट नाही करू शकलो विदिन अ टाईम. तर आता 2 दिवस आहेत, तर ट्राय करतो त्याला कंप्लीट करण्याचा. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो टेक केअर आणि खुश राहा, मस्त राहा, खा प्या आणि लाईफ एन्जॉय करा. आजचा इन्सिडेंट तुम्हाला मी सांगितला आहे. सो टेक केअर.